उपवर्गीकरण विरोधी कृती समन्वय समिती नांदेडच्या वतीने अनुसूचित जातींच्या 59 जातींची नांदेड येथील यशोरुणा मंगल कार्यालयात भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत व आंबेडकरी नेते रमेश सोनाळे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णायक महाबैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या महाबैठकीत येत्या 9 ऑगस्ट रोजी उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात नांदेड जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन उपवर्गीकरण विरोधी कृती समन्वय समिती व भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आले आहे। या महाबैठकीस अखिल भारतीय भिक्खू संघाचे महासचिव मदंत पया रतन थेरो, अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मदंत पया बोधी थेरो यांच्यासह आंबेडकरवादी पक्ष, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, अनुसूचित जाती 59 जातीतील सुजाण व डोळस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज नांदेडमध्ये अबकड उपवर्गीकरण विरोधामध्ये महामोर्चाचं आयोजन येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी करण्यात आलेलं आहे। तेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच या एसी समूहामध्ये, शेड्यूल कास्ट समूहामध्ये 59 जाती सहभागी होणार आहेत आणि हा ऐतिहासिक अशा प्रकारचा मोठा मोर्चा येणाऱ्या 9 ऑगस्टला होणार आहे। तेव्हा आपणही सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि महाराष्ट्र शासनाने जे अबकड एसीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे तो संपूर्ण या महाराष्ट्र शासनाला तो हाणून आपण सर्वांनी पाडायचा आहे। महाराष्ट्र शासनाला तो मागे घ्यावा लागणार आहे असं आपल्याला सर्वांनी आपल्या ताकदीनं आपल्या परिवारासह या महामोर्चामध्ये येणाऱ्या 9 ऑगस्टच्या महामोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। सर्वांचं मंगल। हा केवळ आंबेडकर अनुयायांचाच मोर्चा नसून 59 जातींचा मोर्चाच्या संदर्भाने महाबैठक या ठिकाणावर संपन्न झाली। 59 जातीचे प्रतिनिधी या ठिकाणावर उपस्थित होते। त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी सुद्धा 9 तारखेच्या महामोर्चामध्ये लोकांना येण्याचं आव्हान केलेलं आहे। मी सुद्धा सर्वच 59 जातीच्या बांधवांना मी या ठिकाणावर लाखोच्या संख्येनं आपण या महामोर्चामध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चामध्ये आपण दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आपण लाखोच्या संख्येनं या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हे फडणवीस सरकारचं जे षडयंत्र चाललेलं आहे, जाती जातीमध्ये भांडणं लावणं आणि जाती जातींना एकमेकापासून दूर करणं, तर ही गोष्ट आपल्याला हाणून पाडायची आहे। अनेक संत महापुरुषांनी या देशामध्ये महापुरुषांनी या जाती जातीमधला दुरावा दूर करून इथं सद्विचाराची पेरणी करण्याचं काम केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून 59 जातींना एकत्रित बांधून त्या सर्व जातींना समान 13% आरक्षण जे दिलेलं आहे त्याच आरक्षणावर घाला घालण्याचं काम या ठिकाणावर फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहे। तर सर्व मातंग समाजातील असतील, 59 जातीतील सर्व सुज्ञ बांधव असतील, या सुज्ञ बांधवांनी या गोष्टीचा नीट विचार करावा। समाजात फूट पडू नये आणि आपलं कुणाचंही नुकसान होऊ नये। आपण सर्वजण एकमेकांचे भाऊ बंध आहोत। एका ताटामध्ये आपण खाणारी माणसं, शेजारी पाजारी राहणारी माणसं आहोत। त्यामुळे आपल्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची आपण सुज्ञ मंडळींनी काळजी घेतली पाहिजे। एकमेकाचे मन दुखू नयेत आणि आपण सर्व एकत्रित आहोत, एक संघ आहोत हे सुद्धा आपल्याला दिनांक 9 ऑगस्ट 2026च्या महामोर्चामध्ये दाखवून द्यायचं आहे। आंबेडकरी घराण्यातील सुद्धा प्रतिनिधी कदाचित सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब या महामोर्चामध्ये उपस्थित राहतील, घोलपसाहेबही उपस्थित राहू शकतात किंवा आपले जे 59 जातीचे प्रतिनिधी आहेत हे सुद्धा म्हणजे उपस्थित त्या ठिकाणावर राहू शकतात। तर या ठिकाणावर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि संपूर्ण 59 जातीच्या समाजातील प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महाबैठक संपन्न झालेली आहे। तर आपण लाखोच्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावं आणि आर्थिक मदत सुद्धा आवश्यक आहे। या महामोर्चासाठी इंजिनियर भरतकुमार कानिंदे साहेब यांच्याकडे आपण ती आपला आर्थिक निधी सोपवून
महामोर्चासाठी आपण मदत करावी। सर्व आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ युवा सर्व नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते। आणि नांदेडला 9 तारखेला महाराष्ट्रातल्या पेशवाईनं उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मांग आणि महार असा वाद लावलेला आहे आणि तो वाद पुढे चालून आमच्या मुलाबाळांच्या भविष्याला नासवणारा होणार आहे। त्याच्यासाठी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, समस्त आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं हा उपवर्गीकरणाच्या विरोधात 59 जातींना सोबत घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार आहे। याचा अर्थ असा आहे की उपवर्गीकरणाचा आदेश ज्या पद्धतीनं कोर्टानं दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी चालवलेला आहे, तो त्यांचा हाणून पाडण्याचा प्रयत्न आमचा आहे। म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाला आमची कळकळीची विनंती आहे की त्या दिवशी 9 तारखेच्या मोर्चाला प्रचंड ताकदीनं आपण उपस्थित राहावं, मोर्चा यशस्वी करावा आणि हा मोर्चा आपल्या अस्तित्वाचा, आपल्या अस्मितेचा आहे। म्हणून आपलं अस्तित्व आणि आपली अस्मिता टिकून राहण्यासाठी, टिकाऊ राहण्यासाठी म्हणून आपण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं। कारण नांदेड आंबेडकरी चळवळीचं दिशा आणि दशा देणारं केंद्र आहे। आजपर्यंत नामांतराच्या लढाईपासून ते प्रत्येक प्रश्नावर नांदेडच्या आंबेडकरी जनतेनं खूप मोठं पाऊल उचलून आपली सशक्त भूमिका वठवलेली आहे आणि आंबेडकरी समाजाला एक दिशा दाखवलेली आहे आणि आंबेडकरी समाजाला सशक्त बनवण्याचा प्रयत्न नांदेडच्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, समाजातल्या लोकांनी, नेत्यांनी पाऊल उचललेलं आहे। किती लोक मोर्चाला येतील? मोर्चाला आमची किमान 5 लाख लोक येण्याची शक्यता आहे। आम्ही तशा पद्धतीचा प्रयत्न चालवलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या जे आकडा आम्ही गृहीत धरलेला आहे त्याच्यापेक्षा मोठा मोर्चा नांदेडमध्ये आम्ही काढून दाखवल्याशिवाय राहणार नाही। मोर्चाचा मार्ग काय असणार आहे? मोर्चाचा मार्ग महात्मा फुले यांचा पुतळा ते शिवाजीनगर, कला मंदिर, वजीराबाद चौक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पुन्हा तिथून यू टर्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाईल आणि आदरणीय भंते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपली भूमिका त्यांच्यापुढं स्पष्ट करण्यात येईल आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा देण्यात येईल की महार मांग हा वाद तुम्ही वाढवून आमच्यामध्ये वितुष्ट निर्माण करू नका, अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा त्यांना करण्यात येणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तहसील आहेत, या लोकांना आव्हान काय करणार आहे? नांदेडमधल्या 16 तहसीलमधल्या 16 तालुक्याच्या लोकांना प्रत्यक्ष आम्ही तिथं जाऊन सभा बैठका घेऊन त्या लोकांना या मोर्चामध्ये खूप मोठ्या ताकदीनं उपस्थित राहण्याची त्यांना आग्रहाची विनंती आम्ही करणार आहोत आणि त्या विनंतीच्या माध्यमातून ज्या मोर्चामध्ये जी लोकसंख्या आंबेडकरी जनता येणार आहे त्या जनतेची प्रगल्भ ताकद, क्षमता आम्ही त्या दिवशी मोर्चाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला दाखवणार आहोत। मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे, उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या या मोर्चाच्या तयारीसाठी आज एक मोठी अशी 3री बैठक आज आपण बोलवली होती। या बैठकीमध्ये आपण पूर्ण जिल्ह्यामधले जे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना इथं बोलून आम्ही आव्हान केलेलं आहे आणि मोर्चाची जी तारीख आहे ती 9 ऑगस्ट आहे आणि त्या निमित्तानं आम्ही गावोगाव, तालुक्याला आम्ही समित्या नेमणार आहोत। त्या समितीच्या माध्यमातून आम्ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि आम्ही सर्व आपल्या आंबेडकरी जनतेला आणि जे 59 जाती आहेत त्याच्यामधल्या सुद्धा ज्या जाती आहेत, आंबेडकरवादी जाती आहेत, त्या सर्व जातींना सुद्धा आम्ही सोबत घेणार आहोत। आजच्या बैठकीला तुम्ही बघितलंच असेल की पूर्ण 59 जातीचे प्रतिनिधी आजच्या या बैठकीला हजर होते आणि त्यांनी गवाही सुद्धा दिलेली आहे की आम्ही या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत आणि तुमच्या या माध्यमातून आम्ही सर्व आंबेडकरवादी जनतेला अशी विनंती करतो की 9 तारखेला 9 ऑगस्टला तुम्ही सर्व तुमच्या बायका पोरासहित, लेकरासहित, सर्वासहित तुम्ही या मोर्चामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि या तुमच्या माध्यमातून मी अशी एक आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला मोर्चा हा मातंगाच्या विरुद्ध नाही, हे एक शासनाचं षडयंत्र आहे। उपवर्गीकरण बहुधा आणि मातंग याच्यामध्ये जे भांडण लावत आहेत आणि जी काही बिनडोक मातंग आहेत किंवा आमच्यामधली काही असतील तर त्यांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा शाब्दिक हल्ला न चढवता ही लढाई आपल्याला न्यायानं लढायची आहे आणि चांगल्या पद्धतीनं आणि बुद्धी लढून लढवायची आहे। एकमेकाचा बुद्धिभेद न करता काही दोन्ही समाजातील
काही वितुष्टी आणणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की ती कुठल्याही प्रकारचे पोस्ट व कुठल्या समाजाच्या भावना दुखवतील किंवा कुठल्या समाजाच्या थोर पुरुषाच्या अपमान होईल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य करू नये. आपण त्यांना समजावून सांगू, त्यांनाही आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोक याच्यात